मुसळधार पाऊस पडतोय. कसारा खर्डी दरम्यान पाणी साचलं आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकावरती यावेळेस पाणी साचल्यानं या स्टेशनला नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळत आहे. रात्रीपासूनच पावसानं शहापूर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलाय. मध्य रेल्वेच्या कसारा आणि खर्डी दरम्यान असलेल्या उंबरमाळी या रेल्वे स्टेशनवरती पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे रेल्वे स्टेशनला नदीचं स्वरूप आलंय. कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक काही काळापासून बंदही करण्यात आली आहे. कसारा खर्डी दरम्यानची ही दृश्य आहेत. या ठिकाणी उंबरमाळी या रेल्वे स्थानकावरती पाणी साचलं आणि या संपूर्ण रेल्वे स्थानकाला नदीचं स्वरूप आलंय. मुसळधार असा पाऊस पडला. या ठिकाणी रात्रभर पाऊस पडतोय. कल्याण कसारा वाहतूकही विस्कळीत झाल्याचं कळतंय. रात्रीपासून शहापूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. कसारा खर्डी दरम्यान पाणी साचलं आहे. रेल्वे स्थानकावर पाणी साचल्यानं या ठिकाणी रेल्वे वाहतुकीवर देखील काहीसा परिणाम झालाय. रात्रभर पाऊस पडतोय. त्यामुळे आता शहापूर तालुक्याला अक्षरशः पावसानं झोडपून काढल्याचं चित्र आहे. मध्य रेल्वेच्या कसारा आणि खर्डी दरम्यान असलेल्या उंबरमाळी या रेल्वे स्टेशनवर पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे रेल्वे स्टेशनला नदीचं स्वरूप आलंय. अगदी 2-3 दिवसांपासूनच पावसानं उसंत घेतली होती. मात्र पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे बळीराजा जरी सुखावला असला तरी या संपूर्ण गोष्टींचा, या पावसाचा रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्यानं संपूर्ण प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतोय. रेल्वे वाहतूक विस्कळीत होतीये. कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक काही काळापासून बंदही करण्यात आली आहे. कल्याण कसारा वाहतूक विस्कळीत झाली आहे. आटगाव तानशेत दरम्यान रुळावरती पाणी साचल्यानं वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. नंतर वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरावरती झाडही पडलंय. रुळावरील पाण्याचा निचरा करण्यात येतोय. तर कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरू झाली असून अपलाईनवरील झाडं ही काढण्याचं काम सध्या सुरू होत आहे. थोड्याच वेळात वाहतूकही सुरू होतीये. रेल्वे प्रशासनाकडून तशी माहिती देण्यात आली आहे. कल्याण कसारा वाहतूक विस्कळीत झाली आहे. आटगाव तानशेत दरम्यान रुळावर पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर आणि याच वायरवर झाड पडलं आहे. त्यामुळे रुळावरील पाण्याचा निचरा देखील केला जातोय. आता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमजद खान आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत. अमजद, आपण पाहतोय कल्याण कसारा वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून काय माहिती देण्यात आली आहे? वर्षा, रात्रीपासून शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. आज सकाळी आटगाव ते तानशेत या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले होते आणि त्यामुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पाणी कमी झाला त्यानंतर वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरवर झाड कोसळलं. त्यानंतर पंजाब मेल एक्सप्रेस ही त्या ठिकाणी बंद पडली आणि त्यामुळे सध्या अप अँड डाऊन दोन्ही जे लाईन आहे बंद होत्या. सध्या जे डाऊन लाईनवर पाणी कमी झाल्याने ती लाईन सुरू झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. मात्र अप लाईनवर काम सुरू आहे. झाड हटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अजून 1 ते 1.5 तास या कामाला लागणार आहे. त्यामुळे अप लाईन सुरू व्हायला अजून 1 ते 1.5 तास लागणार आहे. मात्र सकाळपासून कल्याण आणि कसारा दरम्यान रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे आणि रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. वर्षा, अगदीच रेल्वे रुळावरती पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. नेमका कधीपर्यंत पाण्याचा निचरा होऊ शकतोय? वर्षा, शहापूर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झालं आहे. नद्यांच्या पाणीच्या पातळी वाढली आहे. अक्षरशः 2 ते 3 फूट पाणी लोकांच्या घरात साचले आहे आणि याचा परिणाम रेल्वे रुळावर झाला आहे. तो पाणी कमी झाला आहे, परंतु जोपर्यंत पूर्णपणे पाणीचा निचरा होत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू करण्यात येते असं रेल्वे प्रशासनाने सांगितलं होतं. मात्र वाहतूक जी डाऊन लाईनवर वाहतूक हळूहळू सुरू झाली आहे. मात्र अप लाईनला वाहतूक सुरू व्हायला कमीत कमी 1 ते 1.5 तास तिथे लागणार आहे. ओव्हरहेड वायरवर जे झाड कोसळले होते ते हटवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. वर्षा, अगदी समजत या संदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. रेल्वे रुळावर झाड कोसळलं आहे. रेल्वेची जी ओव्हरहेड वायर असते त्या ठिकाणी देखील झाड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा कल्याण वाहतूक विस्कळीत झाली. आटगाव तानशेत दरम्यान रुळावर पाणी साचलंय. त्यामुळे देखील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर तिकडे वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर
आणि याच वायरवरती झाड पडलंय. रुळावरील पाण्याचा देखील निचरा केला जातोय. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक सध्या तरी सुरू झाली असून अपलाईनवरील झाड काढण्याचं काम सुरू असून थोड्याच वेळात ती देखील वाहतूक सुरू होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून तशी माहिती देण्यात आली आहे. एनडीआरएफकडून सध्या हे झाड एक साईडला करण्याचं काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलं आहे. कसारा कल्याण या मार्गावरती वाहतूक काही वेळापासून विस्कळीत झाली आहे. अगदी थोड्याच वेळात ही वाहतूक सुरू होणार आहे. आटगाव ते तानशेत दरम्यान रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर तिकडे वाशिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरवर झाड पडलं आहे. रुळावरील पाण्याचा देखील निचरा केला जातोय. कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक सुरू असून अपलाईनवरील झाड हे काढण्याचं काम सध्या सुरू आहे. थोड्याच वेळात ही वाहतूक सुरू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर मुसळधार असा पाऊस पडला आहे आणि याच पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालाय.